इस्रायलचा इराणवर जबरदस्त हवाई हल्ला, अनुतर संरक्षण मंत्रालय आणि इतर अनेक महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा। इस्रायलने हा हल्ला इराणची राजधानी तेहरानवर केल्याचे म्हटले आहे। इस्रायलची हवाई दलाने एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। इस्रायल हवाई दलाच्या म्हणण्यानुसार त्यांनी गुरुवारी रात्री तेहरानमध्ये डझनभर लष्करी तळांवर 60हून अधिक हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 120 अत्यंत विध्वंसक बॉम्ब टाकण्यात आले। या दरम्यान इस्रायलची सैन्याने इराणच्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालासाठी वापरले जाणारे घटक, इंजिन, कारखाने आणि उत्पादन स्थळे नष्ट केली। IFF ने म्हटले आहे की सैन्याने इराणी संरक्षण मंत्रालय आणि अणुबाबींच्या औद्योगिक शक्ती केंद्राचा एक भाग लक्ष्य केला। याशिवाय तेहरानमधील स्पॅन मुख्यालयाच्या इमारतीवरही हल्ला करण्यात आला, ज्याचा वापर इराणी राजवटीच्या लष्करी क्षमतेसाठी, प्रगत तंत्रज्ञान आणि शस्त्रांच्या संशोधन आणि विकासासाठी केला जात होता। या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी हवाई दलाने इराणकडून सोडण्यात आलेली 4 मानवरहित हवाई वाहने ड्रोन पाडली। इस्रायल हवाई दलाने आपल्या प्राणघात हल्ल्याच्या इराणची रडार प्रणाली नष्ट केली। इस्रायल लढाऊ विमानांनी इस्फहान आणि तेहरान या भागात असलेल्या इराणी क्षेपणास्त्र आणि रडार प्रणालींवर हा प्राणघातक हल्ला केला। इराणचा उद्देश IDF इस्रायल संरक्षण दल विमानांना नुकसान पोहोचवणे आणि त्यांचे हल्ले रोखणे हा होता, परंतु इस्रायल सैन्याने ते नष्ट केले। याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे।